सिन्नर पोलिसांची मोठी कारवाई, 1,87,00,000चा अवैध गुटखा जप्त, गुटखा माफियांचे धाबे दणाणले. नाशिकच्या सिन्नर परिसरात पोलिसांनी गुटखा माफियांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या अवैध गुटख्याची वाहतूक करणारे 2 मोठे कंटेनर जप्त करून पोलिसांनी तब्बल 1,87,46,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अशी झाली फिल्मी स्टाईल कारवाई. सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भांबरे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की बारागाव पिंपरी रोडमार्गे मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची वाहतूक होणार आहे. पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून सांगळे फार्म हाऊस परिसरात नाकाबंदी केली. निफाडकडून येणारे 2 संशयित कंटेनर पोलिसांनी अडवले असता एका चालकाने पोलिसांना पाहून घटनास्थळावरून पळ काढला, तर दुसऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तपासणी. या वाहनांची पंचासमक्ष तपासणी केली असता त्यात महाराष्ट्रात बंदी असलेला सुगंधित पान मसाला, जर्दा व गुटखा मोठ्या प्रमाणावर आढळून आला. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येत या मालाची खातरजमा केली. काय झालं जप्त? 66 लाख रुपयांचा BR गोल्ड फ्लेवर पान मसाला, 76,56,000 रुपयांचा नजर पान मसाला आणि जर्दा, 296 प्रीमियम च्युइंग टोबॅकोचा साठा, 2 मोठे मालवाहू कंटेनर ट्रक. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार चालकाचा शोध आणि या रॅकेटमागे नक्की कोण आहे याचा पोलीस तपास करत आहेत. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.